सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज। फलटण नगरपालिकेची निवडणूक ही रामराजे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी सुरू आहे। काय सांगाल प्रभाग 2 मध्ये प्रचार सुरू आहे? मी असे सांगेन, सर्वप्रथम तर माझ्या सगळ्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा। आणि निवडणूक जरी रामराजे साहेब आणि माझे पती रणजितसिंह नाईक निंबाळकर जी यांच्या विरोधात जरी असली तरी खरी लढाई ही विकासासाठी आहे, फलटणच्या जनतेसाठी आहे। आणि आम्ही सगळेजण शमशेर दादांच्या बरोबर ही 27 जणांची ही लढाई जनतेसाठी आहे। परत एकदा सांगते, ही कुठल्याही घराण्यातली लढाई नाही आहे आणि नाईक निंबाळकर असणं हे एक जबाबदारीचं काम आहे। लोकांच्या जनतेच्या अपेक्षांचं ओझं आमच्यावर आहे आणि नक्कीच शमशेर दादा आणि आमच्याबरोबर असलेले सगळे ज्येष्ठ म्हणजे तात्या असतील, भोसले साहेब असतील, खर्डेकर साहेब असतील, एक अनुभवाचं गाठोड आमच्यासोबत आहे। आणि निश्चितच या विकासासाठी ही सगळी 27 जणांची टीम शमशेर दादांच्या बरोबर जोमानं आणि त्यांना लागेल ते सगळं सहकार्य आम्ही त्यांना देणार आहोत आणि सगळ्याच पद्धतीनं फलटणच्या विकासासाठी जरूर काम करेल। विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये आज उतरणार किंवा मतदारांना अपील करणार आहात? जे मूलभूत लोकांच्या गरजा असतील, प्रत्येक वॉर्डाच्या गरजा वेगळ्या आहेत। काही ठिकाणी कामं झालेली थोडीफार आहेत, काही ठिकाणी बिलकुल झालेली नाही आहेत। तर आपण त्या त्या वॉर्डाचा अभ्यास करून ती कामं निश्चित करणार आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं रस्ते हा एक प्रमुख विषय आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जनतेला सुद्धा माहिती आहे की रणजितदादा तुमची निधी आणण्यासाठी कधीही कमी पडणार नाही, पण हे रस्त्यांचं नियोजन करत असताना अभ्यास पूर्ण करणं तितकंच गरजेचं आहे। जसं की अभ्यास यासाठी म्हटलं की एक टेक्निकल टीम सोबत आपल्या आहे, जी ह्या सगळ्या आपल्या उमेदवारा जेव्हा नगरसेवक होतील तेव्हा त्यांना मार्गदर्शन करतील। रणजितदादांची सोबत तर असेलच, पण सर्वात महत्त्वाचं काय आहे की कुठलीही डेव्हलपमेंट करत असताना साधं छोटंसं उदाहरण देते, जर रस्त्याचं काम आपण करत असलो आणि एखादा खड्डा आपण समजा जर तिथं केला किंवा कामं पूर्ण करण्यासाठी, तर तो खड्डा सुद्धा नंतर व्यवस्थित भरला गेला पाहिजे, त्याचं फिनिशिंग हे चांगलं झालं पाहिजे आणि तिथले नागरिक स्थानिक त्यांना विश्वासामध्ये घेऊन त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठं अडथळा होणार नाही, ते काम पण प्रामुख्यानं लक्ष देऊन करणं गरजेचं आहे। जर पाईपलाईनचं काम असेल, पाण्याचा प्रश्न आपल्याला जर मार्गी लावायचा असेल, त्याचाही अभ्यासपूर्ण काम करणं गरजेचं आहे। कुठे चढ आहे, कुठे उतार आहे, त्याप्रमाणे पाईपलाईनचं कामसुद्धा तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीनं स्लोप मेंटेन होतील आणि पाण्याचा पुरवठा हा वेळेत चांगला आणि महिलांच्या सोयीचा त्यांचे वेळेचं नियोजन करून असावा अशी आमची इच्छा आहे आणि आमच्या महिला उमेदवारांचं जातीनं त्याच्याकडे निश्चित लक्ष राहील। जर तुम्ही सांगितलं की महिला उमेदवार आहे, तर या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महिलांचा कोणता प्रमुख मुद्दा घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्यातलं मी एक मुद्दा तुम्हाला सांगितला की पाणी चांगलं येणं गरजेचं आहे, पण वेळेवर येणं गरजेचं आहे। महिलांच्या सोयीच्या वेळेमध्ये येणं फार गरजेचं आहे, त्याच्याकडे आमचं लक्ष राहील। त्याचबरोबर घरातनं त्यांना थोडीशी मोकळीक मिळाली तर त्यांच्या रोजगाराचा प्रश्नही महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी काही आपल्याला नियोजनबद्ध करता आलं तर त्याच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्यांना जे जे अपेक्षित आहे आमच्याकडून, ज्या शासनाच्या योजना आहेत, तर सगळेच नगरसेवक त्या शासनाच्या योजना आणि फक्त योजना त्यांच्यापर्यंत न्यायच्या नाही आहेत, तर त्याच्यासाठी जी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते ती सुद्धा जबाबदारी ह्यांच्यावर सगळ्यांवर असणार आहे। ती जबाबदारीने पार पाडून, भलेही त्यांचं शिक्षण कदाचित कमी जास्त असेल, आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे, ऑनलाईन भरत असताना त्यांना कुठेही अडचण येणार नाही अशी मदतीचा हात त्यांना देऊन त्या योजना तळागाळापर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याची आमचं पहिलं टार्गेट आहे। शेवटचा प्रश्न, प्रभाग 2चा शुभारंभ प्रचाराचा तुमच्या झाला आहे, प्रभाग 2 मध्ये तुम्हाला कोणत्या समस्या जाणवतात, त्याच्या माध्यमातून तुम्ही मतदारांकडे जाऊन त्यांना अपील करा? आता ह्या ज्या समस्या आहेत, ज्या 2 नंबर वॉर्डमध्ये आहेत, जिथे जिथे आमचे उमेदवार इथं उपस्थित असलेले सगळेच जे कोणी इथं आहेत, नुसते उमेदवारच नाही तर आमच्या गटातली जेवढी माणसं आहेत, जी नव्याने आमच्या सोबत आहेत, जी जुनीसुद्धा आमच्या सोबत आहेत, ती ह्या जनतेच्या संपर्कामध्ये राहतील आणि इथल्या ज्या पहिल्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील। आता ह्या समस्या काय आहेत ह्या मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं आमच्या जे 2 उमेदवार इथले आहेत त्यांनी ते सांगावं,
म्हणजे जनतेच्या लक्षात येईल की आमचे उमेदवारही तितकेच सक्षम आहेत, त्यांना लागेल ते पाठबळ रणजितदादा, शमशेरदादा आणि सगळे इतर जे ज्येष्ठ आहेत ते निश्चितपणे देतील. तर आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी आणि त्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे, कारण आमच्याकडे महिलांचा तितकाच सन्मान आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनाही तितकीच मोकळीक मिळणार आहे. त्यांच्या मताला, त्यांच्या सजेशन्सना नक्कीच आम्ही मोठेपणा देऊन त्यांच्या सगळ्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बोला. नमस्कार, जय भीम. मी आज जसं वहिनी साहेब बोललेले आहेत तसं काही एकच बोलायचं एकानेच माझ्यासारखं झालं. सांगितलेले आहे की त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच. जय भीम सर्वांना. आणि आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि तुम्ही एवढ्या गर्दीमध्ये समजू शकता की प्रचार काय पद्धतीने आता होणार आहे आणि इथून पुढं निवडणुकीचं पण तुमच्या लक्षात येईल. काल मी महिलांना भेटले, महिलांनी काही समस्या सांगितल्या. मी येताना वहिनी साहेबांसोबत त्या चर्चा केल्या, तर नक्कीच वहिनी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जिथं जिथं तुम्हाला गरज पडणार आहे महिलांना, जे काही लघुउद्योग असतील घरामध्ये किंवा काही त्यांच्या अडचणी आहेत, काही योजना आलेल्या आहेत, त्या योजना अर्ध्या राहिलेल्या आहेत, त्या योजना पण आम्ही नक्कीच या 3 डिसेंबर नंतर मार्गी लावणार आहे. आणि मला असं वाटतं की 100% या योजनांच्या मार्फत आमचं जे काम आहे ते तुम्हाला नक्कीच निवडणूक झाल्यानंतर दिसणार आहे. तर मी एवढंच सांगते आणि सर्वांनाच मी आमच्यासोबत एकत्र काम करावं याची मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. बस. मीना जीवन काकडे, वार्ड क्रमांक 2 मध्ये मी उभा आहे. मी असं या निमित्ताने सांगेन की सर्वप्रथम मी जे काम करणार आहे ह्या महिलांना सक्षम करणार आहे की सगळ्या जनतेच्या अडचणी त्यांनी तितक्याच सक्षमपणे माझ्यासमोर मांडल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोलता आलं पाहिजे, मनातलं सुद्धा जनतेचे प्रश्न मांडता आले पाहिजेत आणि हा आत्मविश्वास मी त्यांच्यामध्ये निर्माण करणार आहे. एक महिला म्हणून मला असं वाटतं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यांना त्यांच्या हक्काची, त्यांना त्यांच्या अडचणींची जाणीव करून देणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जाणीव झाली तर त्या पुढच्या वेळेला सक्षमपणे तुमच्यासमोर बोलू शकतील. हे माझं पहिलं काम आहे, कारण अडचणी समजल्या आणि बोलल्या तरच मला समजतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली आपली चिन्ह सांगा ठळकपणे. मी सुपर्णा सने ऐवळे, मी प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारणमधून घड्याळ या चिन्हावरती आहे. तसेच शमशेरदादा हे कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि मीना जीवन काकडे या सुद्धा घड्याळ आहेत. म्हणजे 2 घड्याळ आणि 1 कमळ असं आमचं चिन्ह आहे. आणि फलटणच्या जनतेला एवढीच विनंती आहे की कमळ आणि घड्याळ हीच बटणं ह्या वेळेला दाबायची आहेत, कारण का ही जनतेची आहेत, जनतेच्या हितासाठीची आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची अशी इच्छा आहे की आपल्याला फलटण इतकं सुंदर, इतकं छान आणि इतकं सुरक्षित करायचं आहे सगळ्याच बाजूनी की आपली पुढची पिढी, आपली मुलं, आपल्या सुना आणि आपल्या नातवंडा आपल्या जवळच राहतील ह्याची काळजी घेण्यासाठी त्यांना शहराच्या आकर्षणापेक्षा फलटणच छान वाटणार आहे ही काळजी घेणं ही सर्वात जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.